मराठा आंदोलनाविरोधातल्या याचिकांवर आता 1 वाजता हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। 3 याचिकांवर 1 वाजता सुनावणी पार पडणार आहे। तर गुणरत्न सदावर्ते हायकोर्टामध्ये त्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की हायकोर्टामध्ये आता 1 वाजता सुनावणी होणार आहे। 3 याचिका दाखल केल्या होत्या। या तीनही याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। तेव्हा 1 वाजता हायकोर्टात नेमकं काय होतं यावर आता संपूर्ण महाराष्ट्राचं, मराठा बांधवांचं, जरांगे पाटलांचं आणि इतर ओबीसींचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आणि खास करून मुंबईकर मात्र या याचिकेची आणि या याचिकेच्या निर्णयाची वाट पाहत आहेत। 1 वाजता हायकोर्टामध्ये याविषयी सुनावणी होणार आहे। 3 एकूण याचिका दाखल केल्या होत्या आणि त्या तीनही याचिकांवर आता 1 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार आहे। आपल्यासोबत जोडल्या गेल्यात वैदेही काणेकर प्रतिनिधी, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वैदेही, आज 3 याचिकांवर सुनावणी होणार आहे, काय अधिक माहिती देशील? नक्कीच आपण बघतोय की सध्या आज 3 याचिकांवर सुनावणी होणार आहे। दुपारी 1 नंतर खरं तर या सुनावणीकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। कारण काल जेव्हा तातडीची सुनावणी हाती घेतली होती त्यावेळेस कोर्टानं राज्य सरकारला झापलं होतं। कोर्टानं अनेक सवाल राज्य सरकार समोर उपस्थित केले होते। जर परिस्थिती आणि अटी शर्ती जर पाळल्या जात नाहीयेत तर या आंदोलनाला परवानगी तुम्ही दिलीच कशी, असा संदर्भ, असा प्रश्न देखील विचारला होता। पोलिसांवर कोणाचं खरं तर प्रेशर आहे का, असा देखील प्रश्न त्यांनी विचारला होता। कारवाई कुठली केली जात नाहीये, परवानगीवर परवानगी एक दिवस दिली जाते, नियम अटी ज्या शर्ती ज्या आहेत त्या पाळल्या जात नाहीयेत, असे अनेक सवाल कोर्टानं उपस्थित केल्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी आहे। आणि आजच्या सुनावणीमध्ये आज खरं तर राज्य सरकार आपली बाजू त्या ठिकाणी मांडताना बघायला मिळणार आहे। कारण सकाळपासूनच राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये सध्या बघायला मिळत आहे। सकाळपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात रस्ते जे आहेत, सार्वजनिक वाहतूक मोकळी करण्यात आलेली आहे, रस्ते जे आहेत ते देखील क्लिअर करण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलक जे अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते त्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी काल पोलिसांकडे पुन्हा एकदा दिवस वाढवून नेण्यासंदर्भातली जी याचिका केली होती ती मात्र पोलिसांनी फेटाळून लावलेली आहे। त्याच्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आज राज्य सरकार या सर्व गोष्टींसंदर्भात कोर्टाला माहिती देणार आहे आणि त्यानंतर माहिती दिल्यानंतर मराठा आंदोलकांकडून देखील त्यांची बाजू मांडली जाणार आहे। मराठा आंदोलक देखील आपल्या पद्धतीनं जे आहे ते आंदोलनावर ठाम आहेत, अनेक अटी शर्ती पालन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे अनेक आंदोलकांना खास करून नवी मुंबई परिसरामध्येच थोपवून ठेवलं असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। नियम आणि अटी शर्ती आम्ही व्यवस्थित पाळत आहोत, अनेक मुंबईकरांना जो त्रास होत असल्याचा जो आरोप त्यांच्यावर होतोय तो देखील होत नसल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे। त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आंदोलकांकडून देखील, आंदोलकांच्या वकिलांकडून देखील कोर्टाला सांगितल्या जाऊ शकतात। पण खास करून आज सकाळपासून ज्या पद्धतीनं राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, 12 वाजेपर्यंतची डेडलाईन काल कोर्टानं दिली होती आणि त्यानंतर त्यांची जी ॲक्शन प्लॅन बघायला मिळाला होता त्या संदर्भातली माहिती जी आहे ती राज्य सरकार आज कोर्टासमोर ठेवू शकतं। वैदेही, बातमी खरं तर महत्त्वाची आहे। आपण या बातमीचा सविस्तर आढावा घेतोय। मला अजून काही प्रश्नांची उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहेत। आपण पाहू शकतोय आज 3 याचिकांवर सुनावणी होणार आहे। नेमक्या 3 याचिका कोणकोणत्या आपण सविस्तर आपल्या दर्शकांना सांगू शकतो का? याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या आहेत। पण याचिका दाखल करताना खास करून मुंबईकरांना ज्या पद्धतीनं त्रास गेल्या 4 ते 5 दिवसांपासून होताना बघायला मिळत आहे, या संदर्भातलं जे आहे ते महत्त्वाचं स्पष्टीकरण प्रत्येक याचिकामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळावर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलक गर्दी करताना बघायला मिळत आहे त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होताना बघायला मिळतो आहे, सर्वसामान्य मुंबईकरांवर त्याचा परिणाम होताना बघायला मिळतोय। चाकरमान्यांना आपल्या कार्यालय गाठताना अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। अशा अनेक गोष्टी खरं तर या याचिकांच्या मार्फत कोर्टासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत। सोबतच जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं पोलीस परवानगी देताना बघायला मिळत आहेत, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हे आंदोलक फिरताना बघायला मिळत आहे, बसमध्ये, रेल्वेमध्ये ज्या पद्धतीनं खरं तर त्यांचं वागणं आहे त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। बघा, 5 ते 6 अज्ञात आंदोलकांसंदर्भातली खरं तर तक्रार जी आहे ती पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल केलेली बघायला मिळाली होती। कारण काही आंदोलक जे आहेत ते मुंबईकरांची अडवणूक करत होते, सार्वजनिक ठिकाणी त्यांची करत बाजाबाजी मुंबईकरांबरोबर। नक्कीच वैदेही, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।